अर्जुन आणि उर्वशी आपल्या सुखी संसारात खूप खुश होते. अर्जुन एका बँकमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता, तर उर्वशी एक गृहिणी होती. लग्नाला 3 वर्ष झालेत म्हणून दोघं पण आता फॅमिली प्लॅनिंग करत होते. अर्जुनचे काही चांगले तसेच बिघडवणारे मित्र पण बँकेत झाले होते आणि त्यांच्याकडूनच त्याला समजलं की बँकेत कितीही कामाचा लोड आला तरी रात्री जाताना रोशनी ब्युटी पार्लरमध्ये गेल्यावर सगळा कामाचा ताण कमी होतो. काय सर्व्हिस मिळते तिथं, वा वा. सगळे मित्र काय बोलत आहे हे अर्जुनला समजेना, म्हणून त्याने सहजच त्यांना विचारलं. आणि मग काय, त्याच्या मित्राने आपल्या बॅगमधून एक बुरखा काढला आणि अर्जुनच्या हातात देत त्याला म्हणाला, आज मला कमी टेन्शन आहे म्हणून मी काही तिथे जात नाही. तूच मनोजसोबत आज तिथे जा, म्हणजे समजेल आम्ही काय बोलत आहोत ते. मित्राने इतका फोर्स केला म्हणून अर्जुन तो बुरखा घालून मनोजसोबत रोशनी ब्युटी पार्लरमध्ये गेला. तिथं गेल्यावर त्याला अजून एक बुरखा घालून बसलेला माणूस दिसला आणि एक सुंदर मुलगी त्याची मसाज करून देताना दिसली. हेड मसाज, मेडिक्युअर, पेडिक्युअर सगळंच ती मुलगी बुरखा घालणाऱ्या त्या व्यक्तीला करून देत होती. अर्जुन आता मनोजला हळूचच बोलतो, मनोज, हे काय आहे? तू मला लेडीज पार्लरमध्ये का घेऊन आलास? आणि या मुलींनी जर आपल्याला ओळखलं की आपण जेंट्स आहोत तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. पोलीस कंप्लेंटसुद्धा आपल्यावर त्या करतील. चल पटकन इथून बाहेर. तेव्हा मनोज हळूचच त्याला बोलतो, अरे ही तर मोठी गंमत आहे इथं. या मुलींनी तर हीच सर्व्हिस द्यायला सुरू केलं आहे. 200 रुपयाऐवजी 500 रुपयांची नोट द्यायची फक्त त्यांना, पण सेवा खूपच छान करून मिळते. डोक्याचा सगळा ताण कमी होतो बघ. एकदा करून तर बघ, मग कळेल. मनोज अर्जुनला बोलतच खुर्चीवर जाऊन बसतो. त्या पार्लरमध्ये 2 मुली काम करत होत्या. दोघीही सख्ख्या बहिणी होत्या. मोठीचं नाव रोशनी तर छोट्या बहिणीचं नाव निशा. ज्या लेडीज पार्लरमध्ये यायच्या त्यांना रोशनी सर्व्हिस द्यायची, तर बुरखा घालून जे कोणी माणसं जेंट्स पार्लरमध्ये यायचे त्यांना निशा सर्व्हिस द्यायची. निशा काय काम करते हे तिच्या मोठ्या बहिणीला चांगलंच माहिती होतं, पण त्या कामाचे खूप पैसे मिळतात म्हणून तिनं आपल्या छोट्या बहिणीला समजून सांगण्याऐवजी तिच्या त्या कामाला बढावा दिला. आज पार्लरमध्ये मनोज पहिल्यांदाच अर्जुनला घेऊन आला होता. मनोज रिलॅक्समध्ये बसला. निशाने त्याची मसाज केली. मनोजने पैसे दिले आणि निशाला सांगितलं, हा माझा मित्र अर्जुन आहे. आज पहिल्यांदाच पार्लरमध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे चांगलीच सर्व्हिस त्याला द्या. तेव्हा निशा हसूनच मनोजला बोलली, काळजी करू नका सर, हे तर माझं काम आहे. मी सरांची चांगल्यापैकीच सेवा करते. अर्जुन मात्र, आपण हे काय करत आहोत? आपण कुठे येथे या मुलांचं ऐकून आलो? घरी बायको वाट बघत असेल आपली, असा मनात विचार करतो. तेव्हा मनोज त्याला बोलतो, मी आता जातो, तू थांब. उद्या सांग कसं वाटलं ते. डोळा मारत इतकं बोलून तो तिथून निघून जातो. आता मात्र अर्जुन तिथे एकटाच होता. त्याला तर काय करावे तेच समजेना. निशाने त्याला खुर्चीवर बसवलं. रोशनीचे क्लायंट संपले होते म्हणून ती आत घरामध्ये निघून गेली. बाहेर पार्लरमध्ये आता फक्त निशा आणि अर्जुनच राहिले होते. निशानं अर्जुनला विचारलं, सर काय करायचं आहे तुम्हाला? हेड मसाज देऊ की मेडिक्युअर पेडिक्युअर करायचं? आपल्याकडे ऑफर चालूच असतात.
तुम्ही जे म्हणाल ते मी तुम्हाला करून देईल. या कशाबद्दल अर्जुनला काहीच माहिती नव्हतं. आपले मित्र काय करतात हे पण त्याला माहिती नव्हतं. तो निशाला बोलतो, मनोजचे जे काही तुम्ही केले ते करून द्या. सर, त्यांनी हेड मसाज तसेच बॉडी मसाजही केली, पण चार्जेस जास्त बसतात त्याचे. तुमचे 2 तास तरी जातील, चालेल तुम्हाला? निशा हसूनच अर्जुनला बोलली, बापरे, 2 तास? नाही नाही, नको. तुम्ही हेड मसाज द्या फक्त. आणि टाच खूप दुखते माझी, जमलं तर पेडिक्युअर करून द्या. अर्जुन निशाला बोलला. निशाने त्याला सर्व्हिस द्यायला सुरू केलं. तिनं त्याची हेड मसाज सुरू केली. आता तिचे हात आपल्या डोक्याला लागताच त्याला खूप बरं वाटलं. हळूहळू निशाने प्रेशर पॉईंटही दाबलेत. अर्जुनला अजूनच चांगलं वाटलं. बराच वेळ तिनं हेड मसाज दिली. आता मेडिक्युअर आणि पेडिक्युअरसुद्धा तिनं त्याचं करून दिलं. अर्जुन तर एकदमच रिलॅक्स फील करू लागला. त्यानं निशाला पैसे दिलं. निशाने सुद्धा हळूच त्याला विचारलं, सर, सर्व्हिस आवडली ना तुम्हाला? कुणी ओळखीतलं असेल तर सांगत जा. नवीनच पार्लर सुरू केलं आहे आम्ही. तेव्हा अर्जुन तिला बोलला, नक्कीच सांगेन मी. आणि तुमची सर्व्हिस पण खूपच छान आहे, आवडली मला. माणूस रिलॅक्स होऊनच बाहेर पडतो. तो निशासोबत हसूनच बोलला आणि नंतर आपल्या घरी गेला. त्यानं स्वतःला आज खूपच शांत आणि रिलॅक्स फील केलं. अर्जुन घरी आल्याबरोबर उर्वशीनं त्याला विचारलं, आज तुला 1 तास उशीर झाला, कुठे गेला होतास? अर्जुनने तिला सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपली बायको रागवेल, तिला हे आवडणार नाही की आपला नवरा एका पार्लरमध्ये जाऊन एका मुलीकडून मसाज घेऊन आला आहे ते. म्हणून तो तिला बोलतो, अगं उर्वशी, मार्च महिना लागला आहे, मी बँकेत जॉब करतो. मार्च एंडिंग असल्यानं आता मात्र मला कामाचा लोड जरा जास्तच आहे, म्हणून नेहमीच आता मला घरी यायला उशीर होईल, समजून घेत जा. असं भांडण करत जाऊ नकोस. जेवण करून लवकरच झोपून घेत जा. तो तिला प्रेमाने सांगतो आणि तिची काळजीही घेतो. दुसऱ्या दिवशी उर्वशीला जाग जरा लेटच येते, म्हणून ती आपल्या नवऱ्याला टिफिन बनवून देत नाही. पण तिला त्या गोष्टीचं फारच वाईट वाटतं की आज माझा नवरा तसाच कामाला जाईल. अर्जुन आपला आवरून घरातून बाहेर निघायला लागतो आणि उर्वशीला बोलतो, तू काळजी करू नकोस, मी बाहेर काहीतरी खाऊन घेईल. पण तुला घरात बोर होत असेल तर तू तुझ्या आईला भेटून ये. दोघांमध्ये फारच प्रेम होतं आणि दोघांमध्ये अंडरस्टँडिंगही होती. पण उर्वशीला माहिती नव्हतं की आपला नवरा दुसऱ्या माणसांचं ऐकून काहीतरी वाईट मार्ग स्वीकारत आहे. या सुखी संसारात दुसऱ्याच कुणाची तरी वाईट नजर आता पडणार आहे, हे मात्र तिला माहिती नव्हतं. इकडे अर्जुन ऑफिसला आल्यानंतर मनोज आणि त्याचे दुसरे मित्र त्याला विचारतात, मग कशी मिळाली सर्व्हिस? तेव्हा अर्जुन त्यांना सगळ्यांना सांगतो, अरे खरंच मला खूप छान वाटलं, एकदम रिलॅक्स वाटलं, छान केलं सगळं त्यांनी. आपल्यासारख्या खूप काम करणाऱ्या माणसांनाही असली गरज असते. सगळे मित्र आता त्याला हसतात. अर्जुनने आज टिफिन आणला नव्हता, म्हणून तो काहीतरी खाण्यासाठी बाहेर पडला. त्याच ठिकाणी त्याला निशा भेटली. निशाने त्याला लगेचच ओळखलं. ती त्याच्या जवळ येऊन बसली. अर्जुनला अगोदर थोडंसं अनकम्फर्टेबल वाटलं, पण हळूहळू निशा बोलायला लागली तसं तोही तिच्यासोबत बोलू लागला. निशानं अर्जुनला विचारलं, तुम्ही बँकेत आहात ना? मला तुमची हेल्प हवी होती. आम्हाला पार्लरसाठी लोन काढायचं आहे, थोडी मदत करा. हो नक्कीच, अर्जुन तिला बोलला. काल
तुम्हाला दिलेली सर्व्हिस तुम्हाला आवडली ना? निशानं त्याला विचारलं. हो, खूप आवडली, तो तिला बोलला. निशा फारच सुंदर होती. नुकतीच वयात आलेली 21 वर्षांची मुलगी होती. बरीच बोलकी होती ती, म्हणून तिचा स्वभाव अर्जुनला आवडला. मग सर, तुम्ही आजही येणार ना पार्लरमध्ये? मी वाट बघेल, ती एक चेहऱ्यावर हास्य आणत त्याला बोलते. प्रयत्न करतो, येईल, अर्जुन तिला बोलतो. आपल्याला काय होत आहे? हे आपण चुकीचा मार्ग निवडत आहोत का? हे चुकीचं आहे, हा विचार त्याच्या मनातही येत नव्हता. त्याची विचारशक्ती ही इथपर्यंतच येऊन थांबत होती की खूप रिलॅक्स वाटतं तिथे जाऊन. छान आहे. आता असेच दिवस चालले होते. अर्जुन नेहमीच आता त्या पार्लरमध्ये बुरखा घालून जात असे आणि त्यांची सर्व्हिस घेऊन येत असे. यातच आता अर्जुनचं प्रेम निशावर कधी झालं त्याला समजलंसुद्धा नाही. त्याला निशा आवडू लागली. निशा त्याची हेड मसाज, बॉडी मसाज नेहमीच करून द्यायची. त्याचे भरपूर असे पैसे तिला त्याच्याकडून मिळतही असे. त्याबरोबरच ती काही प्रेमाचे बोलही त्याच्यासोबत बोलायची, ज्याने तो तिच्याकडे आकर्षित होत असे. म्हणूनच अर्जुनसारखे अजून क्लायंट आपलं मन तिथं व्यक्त करायचे. अर्जुनचा तर खूप चांगला संसार सुरू होता. त्याला कशाचीच काही कमी नव्हती. पण तरीसुद्धा तो निशाला भेटण्याच्या बहाण्यानं पार्लरमध्ये येऊ लागला होता. हळूहळू त्यांची भेट वाढू लागली आणि मग काय, निशाने त्याचा फायदा घेणं सुरू केलं. अर्जुनसुद्धा तिला वेगवेगळे गिफ्ट घेऊन येऊ लागला. एकदा तर महागडा फोन तो तिला गिफ्ट करतो आणि मग काय, दोघंही एकमेकांच्या स्वाधीन होतात. त्याला तिच्याकडून शरीर सुख मिळायला लागतं. आपण निशाच्या प्रेमात आहोत हे त्याला कळतं. घरी आपली बायको आहे हे मात्र तो तेव्हा विसरतो. बँकमधून येताना तो पहिल्यांदा आता निशाकडे येत असतो. तिच्यासोबतच टाईम घालवतो आणि नंतर मग तो आपल्या घरी उर्वशीकडे येत असे. आता निशावर त्याचे बरेच पैसे खर्च होत होते. उर्वशी मात्र डोळे झाकून आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवत होती. अचानक घरी एक लेटर येतं तेव्हा उर्वशीला कळतं की आपला नवरा गेल्या 2 महिन्यांपासून घरचा EMI भरत नाही. आपल्या नवऱ्याला इतका चांगला पगार असून त्यानं हे का केलं तिला समजत नव्हतं. म्हणून नवरा घरी आल्याबरोबर ती त्याला बोलायला सुरुवात करते. तू काय करत आहेस? तुझा पैसा कुठे दुसरीकडे खर्च होत आहे का? त्याला प्रश्नही विचारायला ती सुरू करते. तेव्हा अर्जुन तिला बोलतो, मी लहान नाही, मला समजतं माझा पगार मी कुठे खर्च करतो ते. त्यामुळे तू मला माझ्या गोष्टी सांगत जाऊ नकोस. पूर्ण घर मी चालवतो, त्यामुळे तू मला पैशाचं ज्ञान तरी देऊ नकोस. उर्वशीचं मन दुखतं. तिला वाईट वाटतं की आज पहिल्यांदा आपला नवरा आपल्यासोबत असं उद्धटपणे आणि अपमानास्पद बोलला. रात्रीचे 10 वाजले होते. दोघांचंही थोडे भांडण झालं आणि मग काय, अर्जुन रागातच आपल्या घराच्या बाहेर पडला. आपला नवरा कुठे रागाने गेला या काळजीतच उर्वशी त्याला सारखा फोन करू लागली. पण अर्जुन इकडे निशाकडे येऊन बसला होता. सर, कोणती ट्रीटमेंट पाहिजे? तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसत आहात. गोड गोड बोलून निशाने प्रेमाच्या जाळ्यात त्याला अडकवलं आणि मग काय, दोघेही प्रेम करायला लागलेत. खरं तर इकडे रोशनी पार्लरमध्ये लाईट सुरू आहे म्हणून बंद करायला आली, तर तिला आपली बहीण अर्जुनसोबत रूममध्ये बेडवर दिसली. रोशनी तेव्हा निशाला काहीच बोलली नाही. पण जेव्हा अर्जुन निघून गेला तेव्हा रोशनी निशाकडे येऊन निशाला रागवू लागली. आपण पार्लर चालवतो, आपण लेडीज पार्लर चालवतो, हेच
फक्त आपल्याकडे लायसन आहे. जेंट्सला सुद्धा आपण सर्व्हिस देतो आणि आता तर आपल्या शहरातील बरेच जण हे आपल्याकडे ही सर्व्हिस घेत आहेत. आपल्याला त्याचा पैसाही बराच मिळतो आहे. पण तू हे क्लायंटसोबत काय करत होतीस हे चुकीचं आहे. हे जर तू प्रत्येक पुरुषासोबत करू लागलीस तर पुढे जाऊन किती मोठे प्रॉब्लेम होतील तुला काही कळतं का? रोशनी आपल्या बहिणीला म्हणजेच निशाला रागवते. तेव्हा निशा तिला बोलते, मी नाही, तो अर्जुनच माझ्यावर प्रेम करतो. हे बघ, त्याने मला किती महागडा फोन दिला आहे ते. जेव्हा मागते तेव्हा तो पैसाही पुरवतो मला. आणि तुला माहिती आहे का, आपल्याला 40 ते 50 लाख रुपये तो लोनसुद्धा काढून देणार आहे. लोन काय, तो तर मला बोलला की मी माझ्या खात्यात जे पैसा आहे त्यानं तुझी मदत करेल. मग इतकं छान क्लायंट जर मला मिळालं असेल जो माझ्यावर इतकं प्रेम करतो तर मी त्याचा फायदा का घेऊ नये? निशा हसतच आपल्या बहिणीला सगळं सांगते. रोशनीच्या मनात सुद्धा लालच निर्माण होते आणि ती सुद्धा आपल्या बहिणीला ह्या चुकीच्या कामात आता मदत करायला लागते. ठीक आहे, कर, पण जरा जपून. कुणाला हे समजता कामा नये, नाहीतर आपलं पार्लर बंद होऊ शकतं. इतकंच ती आपल्या बहिणीला बोलते. असेच दिवस जात होते. इकडे उर्वशी आणि अर्जुन मध्येही भांडणं व्हायला लागली होती. अर्जुनचं उर्वशीवर प्रेम होतं, पण त्यांचं मन मात्र इकडे निशामध्ये अडकलं होतं. त्याला निशा आता फक्त त्याचीच आहे असंच वाटायचं. म्हणून तिला खुश करण्यासाठी तो रोजच तिच्यासाठी नवीन नवीन महागडे गिफ्ट घेऊन जायचा. एक दिवस असाच परत बँकेचं लेटर घरी आलं आणि त्यामुळे आज परत त्या दोघं नवरा बायकोंमध्ये भांडणं झालं आणि तो रागातच परत निशाकडे आला. बायको ती शेवटी बायकोच असते. नवरा रागात घराबाहेर पडला म्हणून ती चिंतेत गेली आणि त्याला ती चिंतेनंच फोन करू लागली. इकडे जेव्हा अर्जुन निशाकडे आला तेव्हा निशा दुसऱ्या पुरुषाची मसाज करत होती आणि तो पुरुष पण तिची मसाज एन्जॉय करत होता. हे मात्र अर्जुनला बघवलं गेलं नाही. त्याने रागातच आपला बुरखा काढून फेकला आणि निशाचा हात पकडून तिला आतमध्ये रूममध्ये तो घेऊन गेला आणि निशाला अर्जुन बोलला, हे बघ निशा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला माहिती नाही, पण मला हे सहन होत नाही की तू दुसऱ्या पुरुषांना हात लावते. तेव्हा निशा त्याला बोलते, हे बघ, हे माझं काम आहे अर्जुन. मी चांगली सर्व्हिस दिली तेव्हाच तर कस्टमर माझ्याकडे येतील ना. तेव्हा तिला अर्जुन बोलतो, पण मला हे आवडत नाही. तू ही सर्व्हिस बंद कर. मी आहे ना, मी तुला पैसा देईल. छान पार्लर तू तुझं सुरू कर, पण फक्त लेडीजच तुझ्या पार्लरमध्ये असू दे. मग हे पुरुष वगैरे बोलवणं आता तुम्ही बंद करा. तुझ्या दीदीला देखील तू हे सांग. अर्जुन पैसा देईल म्हटल्यावर तिच्या डोक्यामध्ये लगेचच काहीतरी प्लॅन यायला लागले. तेव्हा निशा लगेचच त्याला बोलते, तू माझ्या खूपच प्रेमात पडला आहेस का? तितक्यातच अर्जुनच्या फोनची रिंग वाजली. बिचारी उर्वशी त्याला वारंवार फोन करत होती, पण काही कारणास्तव त्यानं उचलला नव्हता. अर्जुनच्या हातातील आता तो फोन रिसीव झालेला त्याला कळलं नाही. निशानं तो फोन घेऊन खाली टेबलवर ठेवला. उर्वशी तिकडे हॅलो हॅलो करत होती. इकडे लगेचच अर्जुन बोलतो, हो, खूप प्रेम करतो मी तुझ्यावर निशा. स्वतःपेक्षाही जास्त मी प्रेम तुझ्यावर करायला लागलो.
मला नाही सहन होत तू दुसऱ्या कुणाच्या पायाला आणि हाताला हात लावावा. मी आहे ना, मग तुला हे सगळं करायची काय गरज? तेव्हा निशा बोलते, मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण हे काम मी बंद करू शकत नाही. आणि ठीक आहे, मी बंदही केलं तर तू काय माझ्याकडे इकडे येऊन राहशील? मी तर तुला बोलते, तुझ्या त्या बायकोला सोडून दे आणि नेहमीच माझ्याकडेच राहायला इकडं ये. तर तू माझं ऐकत नाहीस. तेव्हा अर्जुन तिला बोलतो, मी माझ्या बायकोला सोडू शकत नाही. माझं तिच्यावर पण खूप प्रेम आहे, पण माझं तुझ्यावरही तितकंच प्रेम आहे. मी तुलाही दुसऱ्या कुणासोबतच बघू शकत नाही. तुला बघितलं की मी 21 वर्षांचा असल्याचं वाटतं निशा, आणि तू माझी पहिली गर्लफ्रेंड आहे असाच मला भास होतो. तेव्हा निशा हसते आणि त्याला म्हणते, मलाही तू माझा पहिलाच बॉयफ्रेंड आहे असंच वाटतं. चल मग आपलं नेहमीचंच काम करूया. म्हणत ती त्याला म्हणजेच अर्जुनला बेडवर बसवते आणि त्यांचं पुढचं काम सुरू होतं. इकडे मात्र उर्वशीला खूप मोठा धक्का बसतो. ती रडायला लागते. अर्जुन फोनवर करत असते, इतका मोठा धोका आपला नवरा आपल्याला देत आहे हे जेव्हा तिला समजतं तेव्हा काय करू आणि काय नको हे तिला होतं. आता अर्जुन घरी येतो. येताना तो आपल्या बायकोला गुलाबाचा गुच्छ घेऊन येतो, कारण घरातून जाताना तो तिच्यासोबत भांडण करून गेला होता म्हणून. पण उर्वशी खूपच रागात असते आणि ती अर्जुनसोबत भांडायला सुरुवात करते. मला माहिती आहे तू कोणत्या मुलीजवळ गेला होता आणि कुठून येत आहेस. किती दिवसांपासून तुझं हे चालू आहे मला सांग. म्हणून आता ती रडायला लागते. तेव्हा अर्जुन तिला बोलतो, तू काय बोलत आहेस? हे सगळं खोटं आहे. तेव्हा मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंग उर्वशी त्याला ऐकवते. अर्जुन बोलतो, हे सगळं काही खोटं आहे आणि तू मला सांगू नकोस मी काय करायला पाहिजे ते. हे घर माझं आहे. इथे जे मी म्हणेल तसंच झालं पाहिजे. मी तुझ्यावर प्रेम करतो, पण मी त्या निशाशिवाय सुद्धा राहू शकत नाही. तो सगळं काही आपल्या बायकोला आता सांगतो. आता मात्र त्याचं ते बोलणं ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकते. ती त्याला काहीही बोलायला लागते. तेव्हा रागात येऊन तो आपल्या बायकोला मारतो. आज पहिल्यांदी अर्जुनने आपल्या बायकोला मारलं होतं, तेही एका परक्या मुलीसाठी. इतका साधा सरळ असणारा अर्जुन वाईट मुलांच्या सांगण्यावरून त्या पार्लरमध्ये जाऊन त्यानं आपला सुखी संसार, प्रेमाचा संसार हा धोक्यात आणला होता. आता घरात अर्जुन आणि त्याची बायको उर्वशी दोघांमध्ये सारखे भांडणं होऊ लागले. अर्जुनचा निशाला भेटणंही खूप वाढलं. तो निशाकडे मधून जातच असे. निशा पण त्याच्याकडून पैसे घेणं, गिफ्ट घेणं हे सोडत नव्हती. स्वतःहून फोन करून ती तिच्यासाठी काहीही लागेल ते त्याच्याकडनं मागून घ्यायची. तोही तिला हसत हसतच सगळं द्यायचा. तिचा सहवास त्याला आवडायचा. शारीरिक संबंधांपर्यंत त्या दोघांमध्ये रिलेशन पुढं गेलेलं होतं. इकडे मात्र उर्वशी हे सगळं सहन करू शकत नव्हती. तिचं अर्जुनवर फारच प्रेम होतं. तिला आपल्या नवऱ्याला गुड न्यूज द्यायची होती, कारण ती प्रेग्नेंट होती. ती आई बनणार होती आणि अर्जुन बाप बनणार होता. हे सांगण्यासाठीच तिनं अर्जुनला फोन केला होता. पण अर्जुनने तिचा फोन उचलला नव्हता, कारण अर्जुन निशासोबत बिझी होता. आता मात्र उर्वशीला खूपच वाईट वाटतं. आपला नवरा बँकमधून घरी न येता दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडला आहे आणि तो सगळ्यात अगोदर तिच्याकडेच गेला आहे
हा विचार करूनच ती हे जग सोडून जाण्याचा विचार करते. आपला नवरा आपण दुसऱ्या मुलीसोबत शेअर करू शकत नाही. माझ्या आयुष्यात फक्त माझा नवराच आहे आणि माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातसुद्धा फक्त आणि फक्त मीच असली पाहिजे असा विचार हा तिचा होता. पण आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात माझी जागा आता कमी झाली म्हणून मी आता जगू शकत नाही आणि मग काय ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. तितक्यातच अर्जुन घरी येतो. आपली बायको रक्तात पडली बघून तो घाबरतो. त्याचा तिच्यावरही प्रेम होतं. तो रडायला लागतो. मी असं परत करणार नाही तो तिला बोलतो. तोच त्याची नजर खाली पडलेल्या त्या रिपोर्टवर जाते आणि त्याला समजतं की उर्वशी आई बनणार आहे आणि मी बाप. त्याला अजूनच आता वाईट वाटतं. तो पटकनच उर्वशीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. उर्वशी पण तिला जगण्याची अजिबातही इच्छा नव्हती म्हणून ती आपल्या नवऱ्याला बोलते, अर्जुन का वाचवलंस मला? मला नाही जगायचं. तेव्हा अर्जुन बोलतो, माझ्या प्रत्येक गोष्टींसाठी मला माफ कर. तुला माहिती आहे ना मी असा नव्हतो, पण चुकून माझ्याकडून हे सगळं घडलं गेलं. माझ्या ठिकाणी कोणीही असतं तर असंच बहकला गेला असता. प्लीज मला माफ कर. मी सुद्धा बाबा बनणार आहे आणि मी आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन बोलतो की मी परत कधीच त्या निशाचं नाव घेणार नाही. मी तिच्याकडे कधी जाणारही नाही. मी फक्त तुझा आणि माझ्या बाळाचा विचार करेल. मला पण माफ कर. मला तू हवी आहे कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला कधीच गमावू शकत नाही. म्हणून तो रडू लागतो. आता उर्वशीला कळतं की अर्जुनला त्याची चूक समजली म्हणून ती त्याला बोलते, मी तुझी बायको आहे आणि कोणत्याच बायकोला असं वाटत नाही की आपला नवरा आपल्याला सोडून दुसऱ्या मुलीकडे जावं. माझंही तेच आहे. मी तुला शेअर करू शकत नाही. तू फक्त माझा आहेस आणि माझाच राहशील. आपलं बाळ, तू आणि मी आपण सुखी संसार करू शकतो जर तू ठरवलंस तर. अशी चुकी परत कधीच करू नको, नाहीतर मी जगू शकणार नाही. म्हणून ती रडू लागते. अर्जुन तिचं सांत्वन करतो. माझ्याकडून असं कधीच होणार नाही बोलतो आणि उर्वशी आपल्या नवऱ्याला माफ करते. 1 आठवडा जातो. अर्जुन उर्वशीची खूपच काळजी घेत होता. त्यानं इकडे निशाला एकही फोन केला नव्हता किंवा पार्लरलाही गेला नव्हता. पण अर्जुन येत नाही म्हणून निशाचे गिफ्ट येणं बंद झालं होतं. निशाला पैसा मिळणं बंद झालं होतं म्हणून ती खूपच नाराज राहायला लागली. तिला अर्जुनच्या शरीराची आठवण यायला लागली कारण तिच्याही इच्छा अर्जुनकडून पूर्ण होत होत्या. म्हणून ती आता सततच अर्जुनला फोन करत होती. पण अर्जुन मात्र तिचा एकही फोन उचलत नव्हता. तेव्हा आपली बहीण टेन्शनमध्ये आहे म्हणून रोशनी तिला बोलते, मी बोलले होते ना तुला हे लोक असेच असतात ते. बघ तुझा वापर करून तो तुला सोडून निघून गेला. आता दुसऱ्या कस्टमरकडे तरी लक्ष दे. प्रेमापर्यंत गोष्ट नेऊ नकोस. आपलं काम कर. पण निशाला मात्र अर्जुनच हवा होता. ती त्याला विसरू शकत नव्हती. अर्जुनने तिला मेसेज करून सांगितलं की मला आता फोन करत जाऊ नकोस. माझं चुकलं. मला माफ कर. पण मी माझ्या बायकोला धोका देऊ शकत नाही. त्याच्या मेसेजने तर निशाला अजूनच चीड आली आणि तिनं आपल्या बहिणीला सांगितलं, दीदी माझ्या डोक्यात एक प्लॅन सुरू आहे. अर्जुनकडे बँकेत 40-50 लाख रुपये पडलेले आहेत असं तो मला एकदा म्हटला होता. पण मला वाटत नाही आता तो परत माझ्याकडे येईल कारण त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं, फक्त एक आकर्षण होतं असं तो मला बोलला. म्हणजे चांगलं पैशांवालं कस्टमर आपलं चाललं गेलं. पण मला तुझी गरज आहे. रोशनीने थोडा विचार करायला हवा होता.
आपल्या बहिणीला तिनं समजून सांगायला हवं होतं, पण रोशनीने सुद्धा निशाचीच साथ दिली आणि रात्री 12 वाजता त्या दोघीं मिळून अर्जुनला फोन करण्यात आला. बायको झोपली आहे म्हणून अर्जुनने निशाचा फोन उचलला आणि निशाला बोलला, हे बघ निशा, मी जे काही केलं ते चुकीचं आहे. मी माझ्या बायकोला धोका देऊन तुझ्यासोबत प्रेम केलं, पण हे प्रेम नसून फक्त एक आकर्षण होतं जे मला आता कळालं आहे. मी माझा संसार असा उद्ध्वस्त होऊन देऊ शकत नाही, म्हणून प्लीज मला फोन करत जाऊ नकोस. जे झालं ते विसरून जा आणि तुझं पार्लर आणि ते सगळं कंटिन्यू कर, पण प्लीज मला फोन करून त्रास देणं बंद कर. त्याचं बोलणं ऐकून निशा रडायला लागली आणि त्याला म्हणाली, तुम्हा पुरुषांचं चांगलं असतं, एकीकडे बायको तर दुसरीकडे गर्लफ्रेंड. तू बायकोला निवडलंस, पण माझं काय? मी तुझ्यावर प्रेम करते, त्याचं काय? मी कसं विसरू शकेल तुला? तेव्हा अर्जुन तिला बोलतो, तुला मला विसरावंच लागेल. मी तुझा होऊ शकत नाही, मला माफ कर. तितक्यात निशा पडण्याचं नाटक करते आणि त्याला बोलते, मी पडले आहे, दीदीसुद्धा बाहेर गेली आहे, माणुसकीच्या नात्यानं तरी इकडे ये आणि मला मदत कर. मला तुझी खूप गरज आहे आणि रडायला लागते. अर्जुन आपल्या बायकोच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला म्हणतो, आज शेवटच्या वेळी मी माणुसकीच्या नात्यानं तिच्याकडे जात आहे, पण फक्त शेवटचं. उठून तो जायलाच लागतो. तितक्यातच उर्वशीला जाग येते आणि उर्वशी त्याला विचारते, रात्री 12 वाजता कुठे चालला? तेव्हा अर्जुन बोलतो, एका व्यक्तीला माझी गरज आहे, मदत करायला मी जात आहे. काळजी करू नकोस, मी परत येईल. तोपर्यंत तू तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घे. उर्वशीला त्याची खूपच काळजी वाटत होती. इकडे अर्जुन निशाकडे आला, पण त्याला तिथे पार्लरमध्ये कोणीच दिसत नव्हतं. निशा आणि तिची बहीण लपूनच त्याला बघत होते. तोच निशाने त्याच्या डोक्यामध्ये एका काठीने मारलं. अर्जुन बेशुद्ध झाला आणि त्या दोघं बहिणींनी त्याला कॉटवर बांधलं. दोघेही बहिणींना त्याच्यासोबत मनात येईल तसं केलं. इकडे सकाळ झाली तरी आपला नवरा घरी कसा आला नाही ही चिंता उर्वशीला खात होती. तिला त्याची काळजी वाटत होती. तिनं बराच तपास त्याचा केला, पण अजूनही त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. इकडे तिकडे शोधाशोध तिनं सुरू केली. इकडे जेव्हा अर्जुनला शुद्ध येते तेव्हा तो निशाला बोलतो, निशा, हे काय करत आहेस तू? मला सोड, हे चुकीचं आहे. मी तुमच्याबद्दल कुठेच काही बोलणार नाही, पण मला घरी जाऊ द्या. तेव्हा निशा बोलते, ठीक आहे, मी तुला घरी जाऊ देईल, पण तुझ्या बँकेत जो पैसा पडलेला आहे तेवढा माझ्या नावावर तू ट्रान्स्फर कर, म्हणजे झालं. तेव्हा अर्जुन तिला बोलतो, ती माझी कष्टाची कमाई आहे, मी कशी काय तुमच्यावरती लुटू शकतो? तेव्हा रोशनी आणि तिची बहीण निशा त्याला बोलते, कारण तू आम्हाला मोठं पार्लर उभारून देशील हे एकदा बोलला होतास, पण मध्येच आता तुझं पतिप्रेम हे जागलं. मग काय, आता तू पैसे दे आणि इथून जा. दोघेही बहिणी त्याच्यावर अत्याचार करतात, त्याला बांधून ठेवतात. असेच 2 दिवस जातात. इकडे उर्वशी मात्र खूपच काळजीत होती. सगळीकडे बघून झालं होतं, पण अर्जुन कुठेही अजून तिला सापडला नव्हता. तिनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊनसुद्धा त्याबद्दल कंप्लेंट दिली होती, पण तरी अर्जुनचा अजून पत्ता नव्हता. नाराज होऊन उर्वशी घरी आली. तिची नजर आपल्या नवऱ्याच्या बॅगवर गेली. तिनं बॅग खोलली. त्याच्यामध्ये तिला एक बुरखा सापडला. त्यातच एक मोबाईलचं बिल सापडलं. त्यातच बरेचसे काही गिफ्टचे बिल सापडले. तिला लक्षात आलं की माझा नवरा ज्या मुलीच्या मागे लागला होता कदाचित तिच्याच घरचा हा ॲड्रेस असावा. म्हणून तिनं त्या पार्लरचा शोध घेतला. बऱ्याच ठिकाणी विचारल्यावर तिला त्यांच्याबद्दल माहिती समजली की
तिथं लेडीज सोबतच जेंट्ससुद्धा अलाउड केले जातात. त्यांना सर्व्हिस दिली जाते. मसाजच्या नावाखाली त्या पुरुषांना प्रेम दिलं जातं आणि त्यांच्याकडून बराच पैसा हडपला जातो. त्यांच्याकडे लायसन नसूनसुद्धा येथे जेंट्स पार्लर खोलून त्या मुली बसल्या आहेत. बराच काही पत्ता लागल्यानंतर उर्वशी लगेचच पोलीस स्टेशनमध्ये रागातच जाते आणि झालेली सगळी घटना ती पोलिसांना सांगते. आणि दुपारी त्या पार्लरमध्ये ती पोलिसांसोबतच येते. उर्वशी रोशनीला बोलते, माझ्यासोबत अजून 3 ते 4 फ्रेंड आहेत. त्यांनासुद्धा फेशियल करायचं आहे. आम्ही 5 जणी आहोत म्हटल्यावर आम्हाला डिस्काउंट चांगला द्या. रोशनी बोलते, ठीक आहे. आता बुरख्यामध्ये पोलीसच असतात. रोशनी आणि निशा आपली पार्लरची सर्व्हिस त्यांना द्यायला सुरू करते. तोच उर्वशी बोलते, मला वॉशरूमला जायचं आहे. वॉशरूम कुठे आहे? रोशनी तिला वॉशरूम दाखवते. रोशनी आणि निशा आपल्या आपल्या कामांमध्ये बिझी असतात म्हणून उर्वशी प्रत्येक ठिकाणी घरामध्ये आपल्या नवऱ्याला शोधू लागते. तेव्हा निशाच्या रूममध्ये अर्जुनला बांधून ठेवलेलं ती बघते. ती घाबरते. घाईघाईतच त्याच्याजवळ येते. त्याला पटकनच सोडते. 2 दिवसांपासून पाणी जेवण न मिळाल्यामुळे तो पूर्णपणे अशक्त होऊन गेला होता. ती त्याला पाणी पाजते आणि त्याचे डोळे उघडायला लावते. उर्वशीला समोर बघून तो तिला मिठीच मारतो आणि तिला बोलतो, बायकोसारखं खरं प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही. माझं चुकलं, मला माफ कर, म्हणून तो रडू लागतो. उर्वशी लगेचच त्याला बाहेर घेऊन येते आणि इन्स्पेक्टरांना म्हणते, सर, या दोन्ही मुलींनी माझ्या नवऱ्याला आतमध्ये बांधून ठेवलं होतं. निशा आणि रोशनी लगेचच खूप घाबरतात. पोलीस लगेचच बुरखा काढतात. तेव्हा रोशनी सगळा आरोप आपली बहीण निशावर लावते. मी काहीच केलं नाही असं बोलते. पण पोलीस म्हणतात, तुम्ही इलिगली येथे पार्लर चालवत आहात. तसेच तुम्ही खूप पुरुषांचा वापर करून घेतला आहे. त्यांना ब्लॅकमेल केलं आहे आणि अर्जुनलाही तुम्ही किडनॅप केलं. या गुन्ह्यात आम्ही तुम्हाला आज अटक करत आहोत. रोशनी आणि निशा या दोघींनाही अटक होते. पण आपण चुकीचं केलं ही जाणीव त्यांना अजूनही होत नाही. इकडे उर्वशी आपल्या नवऱ्याला घेऊन घरी येते. अतिशय विचार करून हुशारीनं तिने आपल्या नवऱ्याला त्या मुलींच्या जाळ्यातून सोडून सुखरूपच घरी आणले होते. अर्जुनचे चांगलेच डोळे उघडले होते. त्या निशानी आपल्याकडे 50 लाखांची माग केली हे तो आपल्या बायकोला सांगतो. आजकाल फक्त पैसे महत्त्वाचे आहेत, प्रेम नाही, हेही त्याला चांगलंच कळालं. बायको ती बायकोच असते जी आपल्या सुखदुःखात आपल्यासोबत असते. हे तो उर्वशीकडे बघून विचार करू लागला. चांगलाच धडा त्याला मिळाला होता. आज या गोष्टीला 1 वर्ष झालं. त्यांना दोघांना जुळं मुलं झालेत. दोघेही खूप खुश आहेत आता आपल्या संसारात. अर्जुनची ट्रान्सफर त्या शहरातून आता दुसऱ्या शहरात झाली होती. बँकचा लोड जास्त असल्याने इथेही मुलं मजाक मस्ती करायचे. तेव्हा असाच एक मित्र त्याला अशा पार्लरबद्दल बोलायला लागला. तेव्हा अर्जुनला आपला सगळं काही भूतकाळ पहिला घडलेला आठवला आणि त्यानं त्या मुलांना हात जोडले. मला असं काही सांगू नका आणि जमलं तर तुम्ही त्या ठिकाणी कधीच जाऊ नका, जर शहाणं असेल तर, असं त्यांना आपल्या मित्रांना सांगितलं. बँकची सुट्टी झाल्यावर तो लगेचच घरी निघाला आपल्या बायकोला आणि मुलांना स्वीट घेऊन. असंच त्यांचा सुखात संसार सुरू आहे. निशा, रोशनी या दोघीही मुली जेलमध्ये आहेत. आयुष्यात खूप काही घडून जातं, पण त्यातून शिकायलाही खूप जास्त मिळतं, जे की अर्जुनला मिळालं होतं. आज अर्जुनसाठी आपली बायको आणि आपले मुलं हेच फक्त महत्त्वाचं होतं. आपल्या बायकोमुळे आपण किती मोठ्या संकटातून वाचलो आहे हे तो अजूनही विसरला नव्हता. मित्र आणि मैत्रिणींनो,
ह्या गोष्टीचं तात्पर्य लग्न झाल्यावर बायकोला धोका देण्याअगोदर 100 वेळा विचार करावा, कारण बायकोला संसार करायचा असतो तुमच्यासोबत, म्हणून ती पैसा वाचवण्याचा प्रयत्न करते. पण तुम्हाला ज्या मुलीचं आकर्षण असतं, तिच्यावर तुमचं प्रेम आहे असं तुम्हाला वाटतं, ती फक्त आणि फक्त तुमचे पैसे खर्च करण्याच्या मागे असते. ते प्रेम नाही तर एक धोका असतो. म्हणून अशा फसवणाऱ्या मुलींपासून सावध राहा. आपला सुखी संसार बर्बाद करू नका. मोठ्या बहिणीनं लहान भावंडे चुकत असेल तेव्हा त्यांना समजून सांगितलं पाहिजे, नाही की त्यांच्या चुकांमध्ये आपण स्वतः सहभागी झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? उर्वशीने अर्जुनला माफ केलं ते बरोबर केलं का? कॉमेंट करून मला नक्कीच सांगा. तुमच्या कॉमेंटची मी प्रतीक्षा करत असते. चला, स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन नवीन स्टोरी तुम्हाला ऐकायला मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.